चंदू राहुल यावेळेला पहिल्या चेंडूला एका धावेसाठी पाठवलंय डिक्लेरेशन झोन मध्ये. डिक्लेरेशन झोन बरेचसे आहेत परंतु त्यासमोर यश आहे आणि यशला वारंवार यशच मिळत आलं या स्पर्धेमध्ये. आपल्या 7 सामन्यांपैकी 5 सामने जिंकून त्यांचा संघ 2 नंबरला फिनिश करतो काय आणि क्वालिफायर 1 मध्ये आपल्याला यश पाहायला मिळतो काय. यावेळेला नो बॉल आणि या नो बॉलची धाव नक्कीच मिळणार आहे. एक्स्ट्राची ही धाव क्रंची मार्ट एक्स्ट्रा. यस एकच धाव. क्रंची मार्ट एक्स्ट्रा जर तुम्ही भरपूर खर्च केले तर तितकंसं काही तुम्हाला मिळणार नाही. काय लांबच लांब सीमा रेषा पार. क्रंची मार्ट चौकार 4-4-4 चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतो आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर येऊन पोहोचते 6 धावांवरती. 2च लिगल डिलिव्हरीज आतापर्यंत झाल्या. आणखीन एकदा एक धाव म्हणजेच धावसंख्या आता 9+1 ऍड होणार आहे. धावसंख्या आता 8 वर येऊन पोहोचते. 2 चेंडूंवर केवळ 2 चेंडूंवरती 8 धावा खर्च केल्यात. 33 धावांचं लक्ष. अजूनही प्रणयची गोलंदाजी, राजची गोलंदाजी, सुमेशची गोलंदाजी या 3 गोलंदाजांना घेणं बाकी आहे. यावेळेला देखील एक प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. थोडेसे आपल्या क्रीजच्या बाहेर आले आणि मग त्याला ड्राईव्ह केलं. नक्कीच फील्डला थोडंसं पुढे आणलं जात आहे. सिली पॉइंटला आता बोलावलं जात आहे वरती. हलक्या हातांनी खेळला. यावेळेला साधर्म्य सूचकता दाखवली. आपली खेळाकडे असलेली दूरदृष्टी दाखवली. आपल्या दृष्टिकोनातला बदल दाखवला. आपल्या माइंडसेटची कमाल दाखवली. यावेळेला 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. संघाची धावसंख्या आता 10 वर येऊन पोहोचली. डबल डिजिट स्कोर लाईन. यावेळेला देखील समोरची दिशा निवडली होती. एकच धाव यावेळेला देखील मिळणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिली धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 11 वरती. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक. हलक्या हातांनी पुन्हा एकदा खेळलंय आणि पुन्हा एकदा एक टिकी सिंगल घेऊन या ओव्हरला संपवलंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 12. बिनगडी बाद. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 18 चेंडूंमध्ये गरज असणार आहे ती म्हणजे 18 चेंडू आणि 21 धावांची गरज असणार आहे. इथून पुढे 18 चेंडू आणि 21 धावांची गरज. तर चला यानंतर ते दोन्ही संघ तयार राहायचे. वीर मराठा आणि तुमच्यासोबत असणार आहे टायटन्स. तयार राहायचे. यावेळेला जर आपण पाहिलं तर यावेळेला देखील एक चांगला फटका येताना पाहायला मिळतो आपल्याला. चला टायटन्स आणि वीर मराठा तयार राहायचं. आपल्यामध्ये टॉस आपण करणार आहोत या मॅच नंतर लगेचच आणि आपला सामना खेळवला जाणार आहे. तर आपल्या टीम्सला बोलावून तयार करायचं आहे. आपण लगेचच यानंतर आपला सामना खेळवणार आहोत. यावेळेला देखील एक टॅप केलाय एका धावेसाठी. 1 धाव या ठिकाणी आलेली आहे आणि या एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर पुढे गेलाय. 14 धावांवरती धावफलक येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 14. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 18 चेंडू 21 धावांची मॅच होती. नक्कीच या इमारत क्रमांक 9 मधील सर्व रहिवाशांचे देखील तितकेच आभार आहेत कारण त्यांचं देखील सहकार्य आम्हाला मोलाचं लाभलंय. सकाळपासून या मॅचेस सुरू आहेत. या पटांगणात आवाज सुरू आहे परंतु त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलंय हे लाभणं खरंच भाग्य आहे. या खेळासाठी धडपडणारी ही सर्व मुलं आणि या मुलांसाठी रहिवाशांचं सहकार्य याची जर जोड लाभली ना तर नक्कीच एक क्रिकेटमय रविवार होऊच शकतो याची हमी असते. आणि तोच क्रिकेटमय रविवार आज आपल्याला या अबुधाबी नगरच्या इमारत क्रमांक 9 मध्ये म्हणजेच औदुंबर सोसायटी मध्ये पाहायला मिळतो. APL औदुंबर प्रीमियर लीग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला हलक्या हाताने खेळला एक चालूचा प्रयत्न आणि प्लस थोडीशी दुखापत झाली आहे त्या ठिकाणी तनिष्कला. शेवटचा चेंडू. यावेळेला देखील समोरच्या दिशेने फटका खेळलाय. एकच धाव मिळणार आहे या फटक्यावरती. एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर धावून पोहोचतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 बिनगडी बाद. आणि अजूनही जर आपण पाहिलं तर 14 धावांची गरज. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज.
तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. 10 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 12 चेंडू 14 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावांचा फटका आलाय यावेळेला. नक्कीच थोडंसं हलक्यात घेतलं जात होतं त्यांना आणि त्यांनी मात्र त्यांच्या बॅटिंगचा परिचय करून दिलाय राजला की मी देखील मोठे फटके खेळू शकतो. नो बॉल आणि या नो बॉलवर 2 धावा. नक्कीच हलक्यात घेतला तर सोडणार नाही अशा प्रकारचा माइंडसेट पाहायला मिळतो यशचा. यशने मात्र आता आपल्या आशा स्पष्ट केल्या आहेत. आता आपले इरादे स्पष्ट केले आहेत. इरादे कायम केले आहेत. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 25 वर येऊन पोहोचली आहे. यावेळेला मात्र यश सापडलं. बाद होऊन माघारी परततो यश. स्वरूपात पहिला गडी बाद. 8 धावांची गरज. अजूनही 8 धावांची गरज आहे. 3 चेंडू झालेत. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. 9 चेंडू 8 धावांची गरज आहे इथून पुढे. हो साहेब आहे कुठे? अच्छा आमची केली बलदंड टीम होती. यावेळेला हलक्या हाताने खेळलं. एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे आणि एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक आता येऊन पोहोचतोय 26 या आकड्यावरती. अजूनही 7 धावांची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि 7 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. यावेळेला देखील हलक्या हाताने खेळले. एक धाव पूर्ण झाली आहे आणि एका धावेने आता धावफलक जर आपण पाहिलं धावफलक आता येऊन पोहोचतोय 27 या आकड्यावरती. 6 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे पुढे. यावेळेला समोरच्या दिशेने केला प्रहार. एक धाव पूर्ण झाली आहे आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि या फायनल मध्ये जाण्यासाठी 6 चेंडू 5 धावांची गरज. फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करणार? क्वालिफायर 1 चा सामना कोण होणार क्वालिफाय आणि कोण जाणार क्वालिफायर 2 मध्ये याकडे सर्वांच्या नजर लागल्यात. यानंतर असणार आहे एलिमिनेटरचा सामना जो रंगणार आहे औदुंबर टायटन्स विरुद्ध टीम मराठा पॉवर. अजून एक चान्स आहे आणि नक्कीच या दोन्ही संघांमध्ये टॉस होऊन थोड्या वेळाने त्यांच्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ या मॅच मधील हरणाऱ्या संघाशी खेळणार आहे क्वालिफायर 2. पाहूया काय घडतंय. बरीचशी गणित आहेत, बरेचसे प्रश्न आहेत. उत्तरं लपली आहेत या औदुंबर प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये. यावेळेला मात्र चांगला चेंडूला अडवला आणि सदुष्कर जोरदार टाळ्या होत जाऊया. उत्तर फिल्डिंगचं एक्झाम्पल या ठिकाणी सेट केलं जातं त्यांच्या माध्यमातून. यावेळेला मात्र चांगला शॉट खेळलाय. टप्पा पडला असं इथे बघितल्यावर वाटलं कारण खूप मागे पडला तो बॉल. आऊट दिलाय. माघारी परतावं लागणार आहे सक्षम यांना. आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 5 धावांची इथून पुढे असणार आहे आवश्यकता.
4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असणार आहे इथून पुढे. यावेळेला हलक्या हाताने खेळून काढले. कपिल यांनी मात्र स्मार्ट प्ले केला या ठिकाणी. 1 धाव घेतली आणि स्ट्राईकवर आणलाय कविलेश यांना. अजूनही जर पाहिलं तर 4 धावांची गरज आहे. 3 चेंडू 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसचा हा सामना असणार आहे. हॅलो यावेळेला समोरच्या दिशेने केला प्रहार अतुल पक्षांकडे पाहायला लागेल काय करत आहे. आणि आऊट दिला जातोय. माघारी परतावा लागणार आहे कविलेश यांना. आता मात्र प्रेशर वाढलाय. 2 चेंडू आणि 4 धावांची इथून पुढे असणारी आवश्यकता. दोन चेंडू 4 धावांची आवश्यकता. यावेळेला पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूला रनआउटच्या स्वरूपात बाद केलाय. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. आम्ही असणार वरती. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. 1 चेंडू 4 धावांची गरज. काय घडणार, काय बिघडणार, फायनल मध्ये प्रवेश कोण करणार. आपण पाहत आहात गारगावकर टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस प्रस्तुत औदुंबर प्रीमियर लीग 2024 को पावर्ड बाय क्रंची मार्ट. आणि या स्पर्धेमध्ये आता सुरच आली आहे कारण ही चालू आहे क्वालिफायर 1 ची मॅच. आणि जो जिंकेल तो थेट पोहोचेल फायनल मध्ये. हरेल तो क्वालिफायर 2 मध्ये. 1 चेंडू 4 धावांची गरज. अमेय समोर सुमेश. चला वीर मराठा रेडी राहायचंय. 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी झाला प्रयत्न आणि तिसरी धाव देखील यावेळेला धावून काढली आणि तिसरी धाव देखील यावेळेला धावून काढली. एका धावेने हा सामना जिंकलाय. एका धावेने फक्त एका धावेने हा सामना जिंकला.